दांडेली दक्षिण भारतातलं हे एक असं ठिकाण आहे जे खरं तर प्रत्येकाला खुणावतं. पण विचार करा, दांडेलीला जाण्याचा आपला उद्देश काय आहे? पक्षी निरीक्षण करायचंय, वन्यजीव बघायचे आहेत, किंवा काहीतरी थरारक अनुभव घ्यायचा आहे? कारण आपलं हेच उत्तर ठरवणार आहे की दांडेलीला भेट देण्याची आपल्यासाठी परफेक्ट वेळ कोणती आहे. आणि हो, ह्याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. कारण बघा ना, योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्यातच तर प्रवासाची खरी मजा असते, बरोबर ना? तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण बघूया दांडेलीची वेगवेगळे ऋतू, पक्षी निरीक्षकांसाठी बेस्ट टाईम कोणता, वन्यजीव बघायचे असतील तर कधी जायचं, साहसी खेळांसाठी आणि हो, सगळ्यांना जमेल असा एक परफेक्ट काळ कोणता, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट, दांडेलीला भेट देण्यासाठी अशी कोणतीही एक सर्वोत्तम वेळ नाहीये. हो, हे पूर्णपणे आपल्यावर आणि आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन नक्की काय करायचं आहे ह्यावर सगळं ठरतं. आणि गंमत तर पुढेच आहे. जी वेळ पक्षी निरीक्षणासाठी एकदम परफेक्ट आहे, तीच वेळ वन्यजीव पाहण्यासाठी असेलच असं नाही. म्हणूनच आपला उद्देश काय आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी बोलूया पक्षीप्रेमींबद्दल. जर दांडेलीच्या जंगलात पक्ष्यांचा तो सुंदर किलबिलाट ऐकायचा असेल, दुर्मिळ पक्षी डोळे भरून बघायचे असतील, तर मग त्यासाठी परफेक्ट वेळ कोणती? चला पाहूया. मग कॅलेंडर काढा आणि जानेवारी ते मार्च या महिन्यांवर एक मोठं वर्तुळ करा. कारण हाच तो काळ आहे जो पक्षी निरीक्षण आणि ट्रेकिंगसाठी एकदम बेस्ट मानला जातो. आणि याचं सोपं कारण म्हणजे तिथलं हवामान. या महिन्यांमध्ये हवामान इतकं छान असतं की जंगलात कितीही वेळ फिरलो तरी थकवा येत नाही. दिवसा एकदम फ्रेश वाटतं आणि रात्री हलकीशी थंडी असते. हा अनुभव खरंच खूप खास असतो. आणि आता एक गंमत सांगतो. पक्ष्यांचं ना स्वतःचं एक टाइम टेबल असतं. म्हणजे बघा, सकाळी आणि संध्याकाळी ते खाण्याच्या शोधात बाहेर पडतात आणि दुपारी मस्तपैकी आरामात सनबाथ घेतात. हे छोटंसं सिक्रेट जर माहिती असेल ना, तर त्यांना शोधणं एकदम सोपं होऊन जातं. बरं, पक्ष्यांचं जग बघून झालं. आता वळूया जंगलातल्या मोठ्या प्राण्यांकडे. जर वाघ, हत्ती किंवा इतर वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक घरात बघायचे असतील तर मग कॅमेरा कधी तयार ठेवायचा? चला बघूया. आता ही गोष्ट ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण खरं सांगायचं तर वन्यजीव बघण्यासाठी सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे कडक उन्हाळा. हो, खरंय, एप्रिल ते जून हेच ते महिने. आता ह्यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे बघा. उन्हाळ्यात काय होतं, झाडी कमी होते, त्यामुळे प्राण्यांना लपायला जागाच मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे तहान लागल्यावर ते पाण्याच्या शोधात पाणवठ्यांवर येतातच. जे लोक वाईल्डलाईफ फोटोग्राफी करतात ना, त्यांच्यासाठी तर ही अक्षरशः पर्वणी असते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, दिवसात जरी खूप गरम होत असलं तरी दांडेलीच्या जंगलात संध्याकाळ आणि पहाड बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे जंगल सफारीला जाताना एक गरम जॅकेट किंवा शाल सोबत ठेवायला अजिबात विसरू नका. ओके, तर निसर्ग बघितला, प्राणी बघितले, आता थोडी ॲडव्हेंचरची मजा घ्यायचीय? मग हा भाग खास ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे. चला, दांडेलीतल्या साहसी खेळांबद्दल बोलूया, पाण्यातल्या आणि पावसाळ्यातल्या सुद्धा. एप्रिल ते जूनमध्ये काळी नदीत पाण्याची पातळी एकदम मस्त असते. त्यावेळी रिव्हर राफ्टिंग, कयाकिंग, झोर्बिंग या सगळ्या वॉटर स्पोर्ट्सची मजा घेता येते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राफ्टिंग होईल की नाही हे पूर्णपणे जवळच्या सुपार डॅममधून किती पाणी सोडलं जातंय यावर अवलंबून असतं. इथे म्हटलंय की पावसामुळे दांडेलीत हिरवळ पसरते, जे डोळ्यांसाठी एक अद्भुत मेजवानी असते. आणि हे अगदी खरंय. जुलै ते सप्टेंबर या काळातला पावसाळा दांडेलीचं एक वेगळंच, अधिक हिरवंगार आणि रोमॅन्टिक रूप समोर आणतो. पावसाळ्यात वॉटर स्पोर्ट्स जरी कमी असले तरी रॅपलिंग, ट्रेकिंग आणि मान्सून सायकलिंगसारख्या गोष्टींची मजा घेता येते. विचार करा, सगळीकडे हिरवीगार झाडी, हलकं धुकं आणि रिमझिम पाऊस. हा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो. पण समजा आपल्याला पक्षीही बघायचेत, प्राणीही बघायचेत आणि थोडं ॲडव्हेंचरही करायचंय, म्हणजे सगळंच एका ट्रिपमध्ये हवंय. मग काय? तर अशा ऑलराऊंडर लोकांसाठी सुद्धा एक गोल्डन पिरियड आहे. ते महिने आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे 3 महिने म्हणजे दांडेलीचा पीक सीझन. या काळात निसर्ग, हवामान आणि ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांचा एक परफेक्ट बॅलन्स साधलेला असतो. जरा कल्पना करा, एकाच ट्रिपमध्ये आपण जंगलात प्राणी बघू शकतो, नदीत रॅफ्टिंग करू शकतो आणि त्याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणारे सुंदर स्थलांतरित पक्षीसुद्धा बघू शकतो. म्हणजे यालाच म्हणतात बेस्ट ऑफ ऑल वर्ल्ड्स. चला, आता सगळ्यात शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजेच पॅकिंग.
आपण कोणत्याही ऋतूत दांडेलीला जात असाल तर सोबत काय काय ठेवायलाच हवं याची ही एक छोटीशी चेकलिस्ट. बघा, सीझन कोणताही असो, काही गोष्टी बॅगेत हव्यातच, जसं की मॉइश्चरायझर, डासांपासून बचावासाठी रिपेलेंट, एक छोटी टॉर्च आणि हो, संध्याकाळच्या थंडीसाठी एक गरम कपडा. या गोष्टी आपला प्रवास नक्कीच अधिक आरामदायक बनवतील. तर मग आता ठरवा, आपण कोणत्या प्रकारचे प्रवासी आहोत? एक पक्षीप्रेमी, वन्यजीव उत्साही की एक साहसी व्यक्ती? आपलं उत्तर जे काही असेल त्यानुसार दांडेली आपली वाट बघत आहे. आता फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम वेळ निवडायची आहे आणि या अविस्मरणीय प्रवासाची तयारी करायची आहे.